हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू DKC ऑन अकॅडमी. विषय आहे चालू घडामोडी. 15 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीतील 100 अतिमहत्त्वाचे चालू घडामोडीवरील प्रश्न. पहिला प्रश्न आहे, महाशरद योजना कोणत्या राज्याने सुरू केली? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्याने महाशरद योजना सुरू केली आहे आणि या योजनेचा उद्देश हा अपंग व्यक्तींसाठी आहे. पहा प्रश्न दुसरा आहे, वंगबंधू शेख मुजीब पुरस्कार सुरू करण्याची घोषणा कोणत्या संघटनेने केली? वंगबंधू शेख मुजीब पुरस्कार ही संघटना पहा युनेस्को. प्रश्न तिसरा आहे, सोशल एंटरप्रेन्युअर ऑफ इयर पुरस्कार कोणी जिंकला? अशरफ पटेल. प्रश्न चौथा आहे, कोणत्या राज्याने भूमिश्री व भूमिमित्र उपकरण बनवले? राज्य आहे कर्नाटक. आपला पुढचा प्रश्न आहे, द आर्ट ऑफ बीटफुलनेस कीपिंग सेन इन द डिजिटल वर्ल्ड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे नंदन निलकिनी व तनुज भोजवानी. प्रश्न सहावा आहे, ITF डबल पुरस्कार दुबई टेनिस विजेती अंकिता रैना. हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा आपला पुढचा प्रश्न आहे, जगात सर्वाधिक बोलणारी तिसरी भाषा? हिंदी आहे. पहा जगात सर्वाधिक बोलली जाणारी तिसरी भाषा म्हणून हिंदी या भाषेचा गौरव करण्यात आलेला आहे आणि हे जे सर्वेक्षण आहे ते एथनोलॉकमच्या सर्वेनुसार करण्यात आलेलं आहे. 8वा प्रश्न आहे, धर्म डिकोडिंग द एपिक्स फॉर अ मिनिंगफुल लाईफ या पुस्तकाचे लेखक अमिश. पहा धर्माशी संबंधित हा प्रश्न आहे म्हणून हाही प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 9, BSE मध्ये ई कृषी स्पॉट मार्केटचे नाव काय आहे? तर ते आहे BEAM बीम. हे लक्षात ठेवा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा सध्या कृषी हा विषय चालू घडामोडीसाठी अत्यंत चर्चित विषय आहे. प्रश्न 10वा आहे आपला, कोणत्या राज्यात सॅमसंग कंपनीची डिस्प्ले कंपनी उभारली जाणार आहे? म्हणजे पहा उत्तर प्रदेश राज्यामध्ये सॅमसंग ही त्याचे डिस्प्ले तयार करण्याची कंपनी उभारणार आहे. प्रश्न 11वा आहे आपला, ब्लूमबर्ग एजन्सी 2021 नुसार क्लायमेट स्कोप रँकिंगनुसार भारताचा क्रमांक किती? दुसरा क्रमांक आहे. प्रश्न 12, अमन 2021 नौसैनिक सराव कोठे झाला? कराची या शहरामध्ये झालेला आहे. आपला प्रश्न 13वा आहे, सौदी अरेबियाचा गार्ड ऑफ ऑनर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा हा सन्मान कोणाला मिळाला? मुकुंद नरवाने. प्रश्न 14वा आहे, GRSE कोलकाता प्रोजेक्ट 17A नुसार कोणत्या नावाने पहिले जहाज लॉन्च झाले? हिमगिरी. प्रश्न 15, खुद कमाओ घर चलाओ
योजना कोणी सुरू केली? सोनू सूद. यामध्ये यावर्षी घडणाऱ्या प्रत्येक परीक्षेमध्ये अत्यंत महत्त्वाचं चर्चित व्यक्तिमत्व अभिनेता म्हणून सोनू सूद राहणार आहे. याविषयी हमखास एका प्रश्नाची भर आपल्याला मिळणार आहे. प्रश्न 16 आहे, टाइम बिझनेस ऑफ द इयर 2020 कोणाला सन्मानित करण्यात आले? एरिक युआन. 17वा प्रश्न आहे, ग्लोबल पॉवर सिटी इंडेक्स 2020 मध्ये प्रथम क्रमांकावर कोणते शहर आहे? लंडन. प्रश्न 18, 2020चा गोल्डमॅन पर्यावरणीय पुरस्कार विजेता? पॉल सिनटुआ. प्रश्न 19, हिरोज ऑफ 2020 या सूचीमध्ये कोणत्या भारतीयास समाविष्ट केले? राहुल दुबे. प्रश्न 20 आहे, कोणत्या विमा कंपनीने गॉट यू कव्हर्ड अभियानाची सुरुवात केली? भारती एक्सालाइफ. 21, कोणत्या संघटनेने व्हिजन 2035 पब्लिक हेल्थ सर्व्हेलन्स इन इंडिया ही श्वेतपत्रिका काढली? नीती आयोग. अत्यंत IMP प्रश्न आहे, पहा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न 22, होलसेल प्राईसनुसार मुद्रास्फीती किती आहे? होलसेल प्राईसनुसार 1.55% वाढलेली आहे. हाही अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. 23वा प्रश्न आहे, गोवा राज्यात कोणत्या जहाजाला भारतीय तटरक्षक कमिशन म्हणून नेमले गेले? सुजित. द शौर्य अनबॉट या पुस्तकाचे लेखक कोण? नीतू आणि BM दिनाकरन. 25वा प्रश्न आहे, पॅगोलिनची सुरक्षासाठी कार्ययोजना मिळवणारे पहिले राज्य कोणते? महाराष्ट्र. आपल्या महाराष्ट्राशी संबंधित प्रश्न आहे. 26वा IOSC शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये 10 मीटर एअर रायफल स्पर्धा विजेता? यशवर्धन. प्रश्न 27, प्रोजेक्ट तारा यासाठी कोणत्या कंपनीने एअरटेल व जिओ सोबत करार केला? गूगल. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, पहा, प्रोजेक्ट तारा, एअरटेल प्लस जिओ आणि इज इक्वल टू गूगल अशा पद्धतीने लक्षात ठेवला तरी आपल्या लक्षात राहील. 28, टाटा ट्रस्टचा बिग लिटल बुक अवॉर्ड? सुभद्रा सेन व राजीव EP. प्रश्न 29 आहे, तेलंगणा राज्यातील पहिली महिला चीफ जस्टिस कोण? हिमा कोहली. प्रश्न 30 आहे, इंडियन पोस्ट पेमेंट बँकने पेमेंटसाठी कोणत्या नावाने ॲप बनवले? डाकपे. अमेरिकेची कोविड-19ची लसीकरण करणारी पहिली व्यक्ती कोण? सँड्रा लिंडसे. 32वा प्रश्न आहे, ग्लोबल हाऊस प्राईस इंडेक्स 2020 यामध्ये प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे? तुर्की. 33वा प्रश्न आहे, टाइम ॲथलीट ऑफ द इयर 2020 लेब्रॉन जेम्स.
34वा प्रश्न आहे, द आयडेंटिटी क्वेश्चन द स्टोरी ऑफ आसाम्स मुस्लिम. पहा, जाफरी मुदस्सर नोफिल्स. प्रश्न 35वा आहे, अमेरिकेने कोणत्या देशाला करन्सी मॅनिप्युलेटर्स यांच्या यादीत नाव टाकले? भारत. करन्सी मॅनिप्युलेटर्स. 36वा प्रश्न आहे, 2030 मधील आशियाई स्पर्धा कोठे होणार आहेत? कतार. महत्त्वाचा प्रश्न आहे. स्पर्धा, त्यांचे आयोजक आणि साल अत्यंत महत्त्वाचे असतं. 37, फोर्ब्सनुसार 2020 मध्ये सर्वाधिक कमाई करणारे सेलिब्रिटी कोण? कायली जेन्नर. प्रश्न 38, SBIच्या इकोर रॅप रिपोर्टनुसार 2021 मध्ये भारताची GDP किती राहील? 7.4%. प्रश्न 39 आहे, युरोपीय कराटे चॅम्पियनशिप 2021 कोठे होणार आहे? क्रोएशिया. वर्ल्ड क्विजिंग चॅम्पियनशिप विजेता रविकांत अव्वा. एक्केचाळीसावा प्रश्न आहे, सूर्यभूषण इंटरनॅशनल अवॉर्ड कोणाला सन्मानित करण्यात आले? केस सिवान. अत्यंत IMP प्रश्न आहे. पहा, प्रश्न 42, इस्रोने अंतराळमध्ये कोणत्या नावाने नियंत्रण केंद्र स्थापित करणार आहे? नेत्रा. IMP. त्रेचाळीस, कोणत्या राज्यात ऑनलाईन रीडिंग पोर्टल टाडा लॉन्च केले? दिल्ली. 44, आंतरराष्ट्रीय प्रवासी दिवस 18 डिसेंबर. 45वा प्रश्न, सरकारने किती पानाचे बुकलेट पुटिंग फार्मर्स फर्स्ट लॉन्च केले? 100 पानाचे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा, 46वा प्रश्न आहे, परिश्रम पोर्टल कोणत्या राज्याने सुरू केले? ओडिशा. फिफा बेस्ट मेन्स प्लेयर अवॉर्ड 2020 रॉबर्ट लेवांडॉस्की. आणि वुमन्स बेस्ट वुमन्स प्लेयर अवॉर्ड लुसी ब्रॉन्झ. आपला 48वा प्रश्न आहे, नेहरू झुलॉजिकल भारत कोठे आहे? तेलंगणा. त्याला नुकतेच ISO मानांकन मिळालेलं आहे. पहा, 49वा प्रश्न, कोणत्या बँकेने 3-in-1 खाते सुरू केले? अर्थातच बँक आहे इक्विटास स्मॉल फायनान्स बँक. 3-in-1 खाते म्हणजे त्यात बचत, व्यापार आणि डीमॅट अशा तीनही प्रकारासाठी एकच खातं आहे. प्रश्न 50वा आहे, कोणत्या देशाच्या प्रधानमंत्र्याचा कोविड-19 मृत्यू झाला? अत्यंत महत्त्वाचं आहे. पहा, इस्वातिनी एम्ब्रोस दलामिनी म्हणजे पंतप्रधान होते एम्ब्रोस दलामिनी. प्रश्न 51 आहे, ह्युमन फ्रीडम इंडेक्स 2020 भारताचा क्रमांक आहे 111. प्रश्न 52, DRDO द्वारा भारतीय वायुसेना दलात कोणते मिसाईल दाखल केले? अस्त्र MK1. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. 53, IBM कंपनीचे नवीन अध्यक्ष अरविंद कृष्णा. 54 प्रश्न आहे, ग्लोबल विजनरी ऑफ सस्टेनेबल बिझनेस अँड पीस अवॉर्ड रतन टाटा. 55वा प्रश्न आहे, कोविड-19 सभ्यता का संकट और समाधान या पुस्तकाचे लेखक कोण? कैलाश सत्यार्थी. पुस्तकांचं म्हणजे चर्चित पुस्तके
आणि चर्चित व्यक्ती या दोघांचे संबंधाने जे पुस्तक आणि लेखक असतात ते दोन्हीही अत्यंत महत्त्वाचे असतात. प्रश्न 56. ICC महिला विश्वकप 2022 कोठे होणार आहे? न्यूझीलंड. प्रश्न 57. भारताने स्वदेशी निर्मित उत्पादनाचे गुणवत्ता वाढविण्यासाठी कोणती योजना सुरू केली? ब्रँड इंडिया. प्रश्न 58. ह्युमन इंडिपेंडन्स इंडेक्स 2020 या सूचीत भारताचा क्रमांक हा 111 आहे. आपण आत्ताच पाहिलं आहे, तर प्रथम क्रमांक न्यूझीलंडचा आहे. हे महत्त्वाचं आहे. प्रश्न 59. कोणत्या राज्यात बॅनर बंदी लागू केली? अत्यंत महत्त्वाचं आहे. नागालँड. 60वा प्रश्न. गोवा मुक्ती दिवस कधी असतो? 19 डिसेंबर. प्रश्न 61. 2020चा मोस्ट प्रॉमिसिंग बिझनेस लीडर ऑफ एशिया सन्मान कोणाला मिळाला? विवेक तिवारी. प्रश्न 62. भारताची पहिली होमिओपॅथी हेल्थ केअर मोबाईल ॲप्लिकेशन कोणत्या कंपनीने लॉन्च केले? हंस लॅब. 63वा प्रश्न आहे. द लाईट ऑफ एशिया द पोएम दॅट डिफाईन द बुद्धा या पुस्तकाचे लेखक कोण? जयराम रमेश. 64वा प्रश्न. अमेरिकी स्पेस फोर्सने आपल्या जवानांना काय नाव दिले? गार्डियन्स. 65वा प्रश्न आहे. 2020चे ॲसोचॅम एंटरप्राइज ऑफ द सेंचुरी अवॉर्ड कोणाला मिळाले? अर्थातच रतन टाटा. प्रश्न 66वा आहे. नेपाळच्या क्रिकेट टीमचे नवनियुक्त कोच कोण? डेव्ह वॉटमोर. 67वा प्रश्न आहे. 50 गोल करणारा पहिला भारतीय खेळाडू कोण? सुनील छत्री. प्रश्न 68. द प्रेग्नन्सी बायबल हे पुस्तक कोणाचे? करीना कपूर यांनी लिहिलं आहे. 69. CBIने कोणत्या नावाने कॉन्टॅक्टलेस डेबिट कार्ड सुरू केले? रुपे सिलेक्ट या नावाने आहे. प्रश्न 70वा आहे. BBC स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर 2020चा पुरस्कार विजेता लुईस हॅमिल्टन. 71. वाजपेयी द इयर्स चेंज इंडिया हे पुस्तक कोणाचे? शक्ती सिन्हा. प्रश्न 72वा आहे. कोणत्या देशाने नरेंद्र मोदी यांना लीजन ऑफ मेरिट पुरस्कार यांची घोषणा केलेली आहे? अमेरिका. 73वा प्रश्न आहे. पहिला फिल्मफेअर OTT पुरस्कार पाताल लोक या वेब सिरीजला मिळालेला आहे. अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण सर्वप्रथम OTTवर पुरस्कारांची सुरुवात झालेली आहे. 74वा प्रश्न आपला. कोणत्या राज्यात सेहत ही योजना सुरू केली? जम्मू काश्मीर. कुणी केली? नरेंद्र मोदी यांनी. प्रश्न 75. हिंदी महासागर रिम असोसिएशन IORA चा 23वा सदस्य कोणता आहे? फ्रान्स. 76. ADB बँकेने कोणत्या राज्याला 2100 कोटीचे कर्ज दिले? तर त्रिपुरा. कशासाठी? पर्यटन विकासासाठी. प्रश्न 77. कोणत्या बँकेने इन्फिनाइट इंडिया प्लॅटफॉर्म लॉन्च केला? ICICI बँक. अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत बँकेच्या संदर्भात. 78. ॲसोचॅमचे नवनियुक्त अध्यक्ष विनीत अग्रवाल. प्रश्न 79. NCAR नुसार 2021मध्ये भारताच्या GDPचा दर किती राहील? 7.3%. आपण वेगवेगळ्या 2-3 संस्थांचे दर पाहिलेला आहे. GDP किती राहील? त्यामुळे अत्यंत महत्त्वाचे आहे. या संस्थेचा त्या संस्थेला दर जायला नको. प्रश्न 80. कोणत्या राज्यात शिगेला या आजाराचे लक्षण असणारे पेशंट दिसून आलेले आहेत तर ते केरळ या राज्यामध्ये. प्रश्न 81. कोणत्या मंत्रालयामार्फत कॅच द रेन अवर नेक्स्ट जनरेशन कॅम्पेन सुरुवात केली?
मिनिस्ट्री ऑफ वॉटर अँड पॉवर पहा जलशक्ती मंत्रालयामार्फत या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. प्रश्न 82 टोयोकर वेटलँड तलाव कुठे आहे? लडाख. कारण नुकताच रामसर म्हणून घोषित करण्यात आलेला आहे पहा. प्रश्न 83 भारतातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम कोठे उभारले जाणार आहे? ओडिशा. 84 बिझनेस ॲसेसिबिलिटी इंडेक्स 2020 ची क्रमवारी प्रथम क्रमांक न्यूझीलंड आणि भारताचा जो क्रमांक आहे तो आहे 63. आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. 85 कोणत्या देशातील किलावा ज्वालामुखी सुरू झालेला आहे? पहा नुकताच अमेरिका जिवंत ज्वालामुखी. 86 BCCI निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा नवनियुक्त आहेत. 87 इन पर्स्यूट ऑफ जस्टिस आत्मकथा ही कोणाची आहे? पहा राजेंद्र सच्चर यांची ही आत्मकथा आहे. प्रश्न 88 RBIने कोणत्या बँकेचा परवाना रद्द केला? सुभद्रा लोकल एरिया बँक महाराष्ट्र. 89वा प्रश्न आहे कोणत्या योजनेनुसार 10 रुपयेमध्ये LED बल्ब दिले जाणार आहेत? आणि त्या योजनेचं नाव आहे ग्रामीण उजाला योजना. प्रश्न 90 भारताचे नौसेना जहाज न्हा रोंगपूर कोणत्या देशाच्या सागरी तटावर पोहोचले होते? व्हिएतनाम. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. प्रश्न 91 माधव गोविंद वैद्य कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते? तरुण भारत. कारण नुकतेच यांचे निधन झालेले आहे. चर्चित व्यक्ती म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. 92 कार्बनमुक्त हरित व्यापार योजना कोणत्या देशाने सुरू केली? जापान. 93 प्रश्न द गोल्डन बर्ड 2.0 चे लेखक कोण आहेत? रैना सिंघवी जैन. 94वा प्रश्न आहे आपला नुकतीच सर्वात कमी वयाची महापौर कोण? आर्या राजेंद्रन. 95 अटल बिहारी वाजपेयी यांची 18 फूट उंच पुतळा कोठे उभारला जाणार आहे? यांचा शिमला येथे पहा. 96 विअर अ मास्क अभियान कोणत्या शहरात सुरू आहे? हैदराबाद. 97 रिपोर्टिंग इंडिया या पुस्तकाचे लेखक आहेत प्रेम प्रकाश. 98 कोणाला UKचा आयकॉन संगीत अवॉर्ड मिळालेला आहे? शंकर महादेवन. प्रश्न 99 चीनने कोणत्या नावाने रेडिओ टेलिस्कोपची निर्मिती केली? फास्ट 500 मीटर अपर्चर स्फेरिकल टेलिस्कोप. फास्ट या नावाने पहा. 100वा प्रश्न आहे आपला कोणत्या राज्याने फ्रूट्स पोर्टल सुरू केलेले आहे? तर कर्नाटक. पहा DKC ऑन अकॅडमी आपलं 2020 मध्ये आपण प्रत्येक महिन्यातले अतिमहत्त्वाचे 200 प्रश्न आपल्या या यूट्यूब चॅनलवरती घेत असतो. तरी सर्वांना विनंती आहे की आपण जर या चॅनलवर नवीन असाल आणि आणखीनही आपण आपले चॅनल जॉईन केलेले नसेल तर कृपया लाल कलरमधील असलेला सबस्क्राईब या बटनावरती प्रेस करून आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि आपली ऑन अकॅडमी जॉईन करा आणि दर महिन्यामध्ये 200 प्रश्न अतिमहत्त्वाचे चालू घडामोडीवरील प्रत्येक महिन्यातले नक्की मिळवा.